श्री स्वामी समर्थ श्रीराज क्रिएशन या पेजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. भाग 18. आज आपण शिकणार आहोत पाईप क्लीनरपासून लहान मुलींच्या हेअर पिन्स प्रकार 5. श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत पाईप क्लीनरपासून लहान मुलींच्या हेअर पिन प्रकार 2. त्यासाठी मी 3 mm चे पर्स घेतलेले आहे. या 2 पिना घेतलेल्या आहे आणि हे कट केलेले पाईप क्लीनर घेतले. ऑलरेडी माझ्याकडे कट होते म्हणून मी ह्या घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात, लहान मोठ्या. ओके, तर आता मी तुम्हाला दाखवते की हेअर पिन कशा करायच्या. ओके, तर मी ही गुलाबी कलरची पाईप क्लीनर घेतली. तिला मी फक्त अशी फोल्ड करत जाते. ओके, तुम्ही बघू शकता. तिला मी फक्त अशी फोल्ड करत जाते आहे. ओके, तुम्ही बघू शकता. राऊंड करायचे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, राऊंड करायचं आहे. ओके, इथे नॉर्मल ग्लू लावला. नॉर्मल ग्लू लावल्यानंतर इथे हे चिटकवून घेतली. ओके, तुम्ही बघू शकता. इथे मी फक्त चिटकवलेलं आहे, थोडंसं ग्लू लावून लावलेलं आहे. ओके, परत सेम प्रोसेस तशी करायची आहे. ओके, ही पाईप क्लीनर घेतली, तिला असं फोल्ड केलं आणि फोल्ड करतच जायचं आहे, राऊंड करायचं आहे. फक्त राऊंड करायचं, आपल्याला काहीच करायचं नाही आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे राऊंड करते. ओके, थोडा नॉर्मल ग्लू लावायचा आणि इथे हे अटॅच करून द्यायचं आपल्याला. ओके, तुम्ही बघू शकता. परत मी सेम प्रोसेस तशी थोडासा फोल्ड केलं आणि राऊंड करत जायचं. बाकी आपल्याला काहीच करायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता मी फक्त राऊंड करते. ओके, आणि थोडासा नॉर्मल ग्लू घ्यायचा आणि ही इथे अटॅच करायचं आहे. ओके, काय करायचं आहे, अटॅच. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे केलेलं आहे. ओके, परत सेम असं हे पण घ्यायची, हिलाही असं अटॅच करत जायचं आहे. ओके, तुम्ही बघू शकता. सेम अटॅच करायचं आहे, असं फक्त गोल करायचं आहे. बाकी काही. आणि नॉर्मल असा ग्लू इथे लावायचा आहे, जास्त नाही लावायचा. ओके, समजते तुम्हाला. तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवते आहे. तुम्ही बघू शकता मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल, मी असं शिकवते. तुम्ही बघू शकता. आपण हे किती केलेले, 6 केलेले राऊंड. ओके, तर आता यांना इथे जॉईंट कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते. ओके, इथे थोडासा नॉर्मल ग्लू ठेवते मी. ओके, इथे नॉर्मल ग्लू लावला. इथे पूर्ण ज्याला मी ग्लू लावून घेते. ओके, इथे ही ठेवली, इथे मध्यभागी ही ठेवली. ओके, आणि यांना मी असं दाबून धरते जेणेकरून ते चिटकते. ओके, परत इथे ग्लू ठेवला. परत ही गुलाबी कलरची मी इथे लावते. ओके, आणि थोडंसं नॉर्मल मी दाबून धरलेलं आहे जेणेकरून त्या इथे चिटकते. आता परत मी तुम्हाला अजून करून दाखवते. सोप्या पद्धतीत आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला शिकवत आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता. यांना आपण थोडं 2 मिनटं वाळू देऊया. ओके, यांना आपण 2 मिनटं वाळू देऊया, असं दाबून देऊया जेणेकरून ते इथे स्टिक होते. ओके, आता यांना पल्स कशा लावायचे ते मी तुम्हाला दाखवते. इथे थोडा ग्लू लावला. ग्लू लावल्यानंतर ही पल्स इथे लावले आपण. ओके, थोडा नॉर्मल ग्लू लावला, बरेच पल्स हे लावले. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे लावलेलं आहे. ओके, आता आपण एका याला मोठी लावू. मी आता हे मोठे पल्स घेतले 5 mm चे. आपण याला 3 mm चे लावलेले. याला आता आपण 5 mm चे लावूया. ओके, इथे थोडा ग्लू लावला, पल्स ठेवला, पल्स घेतला, इथे लावला. ओके, इथे घेतला पल्स आणि इथे लावला. ओके, तर तुम्ही बघू शकता आपल्या या हेअर पिन बनवून तयार आहेत. ओके, तुम्ही बघू शकता आपल्या या हेअर पिन बनवून तयार आहेत. तुम्ही अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या हेअर पिन बनवू शकता. तसं मी तुम्हाला प्रत्येक प्रकार दाखवणार आहे आणि शिकवणार पण आहे जेणेकरून तुम्हाला समजेल. तुम्ही बघू शकता आपल्या या हेअर पिन बनवून तयार आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या या हेअर पिन बनवून तयार आहेत. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.